पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते। पाली इथल्या आदिवासींच्या मालकीच्या जमिनीवर बड्या कंपन्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून तक्रार करूनही प्रशासन डिम्म हालत नसल्यानं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। वाडा तालुक्यातील पाली येथील MK रबर प्रोडक्ट आणि रेस्टेक ग्रीन एनर्जी यांच्यासारख्या कंपन्यांनी आदिवासींच्या हक्काच्या गट नंबर 35 आणि 36 मध्ये विनापरवाना अनधिकृत बांधकाम आणि रस्ता तयार केल्याचा गंभीर आरोप मनसेचे जिल्हा प्रमुख धीरज गावड यांनी केलाय। पालघर जिल्हा हा पेसाचा जिल्हा आहे। आदिवासींची जमिनीचं संरक्षण व्हावं, त्यांना न्याय मिळावा या हेतूने हा पालघर जिल्हा तयार झालेला आहे। परंतु आम्ही आता हे जे प्रकरण घेतलेलं आहे त्या प्रकरणामध्ये पाहता आदिवासींवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे आणि त्याला जबाबदार ही प्रशासकीय यंत्रणा आहे। आम्ही मागील 4 महिन्यापासून सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करतोय। मोजे पाली येथील MK रबर प्रोडक्ट आणि त्याच्या 4 कंपन्या, एका सातबाऱ्यावरती 4 कंपन्यांचे मालक ह्यांनी बेकायदेशीर आदिवासी जमिनीमध्ये अतिक्रमण केलं होतं, बांधकाम केलं होतं। आमची तक्रार फक्त 1500 स्क्वेअर मीटरची होती, परंतु ज्यावेळेला प्रत्यक्ष पाहणी झाली त्यावेळेला 2268 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ 23 गुंठ जागेमध्ये, आदिवासी जागेमध्ये या कंपनी मालकांनी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे। प्रत्यक्ष पाहणीत सुमारे 23 गुंठे आदिवासी जागेवर या कंपन्यांनी बेकायदेशीर कब्जा केल्याचं समोर आलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी 4 वेळा आदेश देऊनही भूमी अभिलेख आणि नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यास टाळाटाळ केली आहे। या टायर रिसायकलिंग कंपन्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरत असून स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू असून प्रशासनानं तातडीनं पावलं न उचलल्यास संपूर्ण पालघर जिल्ह्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। आता यावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। RB न्यूजसाठी मलिक शेख, ओखाडा।